नमस्कार. 25 जून 1975 रोजी एका महान वीराचा जन्म झाला. त्याचं नाव आहे मनोज कुमार पांडे. आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून 1997च्या एनडीएच्या 90व्या तुकडीत सैन्यात जाण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि मनोज कुमार पांडेंची कॅप्टन म्हणून 11 गोरखा रायफलमध्ये नेमणूक झाली. जय महाकाली आयो गोरखाली हा असा घोष करत आपल्या सहकार्याने घेऊन मनोज कुमार पांडे यांनी 1999च्या जून जुलैमध्ये प्रथम जुबर आणि मग कुकरथान अशी 2 शिखरं पाकिस्तानाकडून जिंकून घेतली. 2-3 जुलैच्या दरम्यान त्यांना कालुबार नावाचं पहाडी जिंकण्याचं लक्ष देण्यात आलं. बटालिक क्षेत्रात अनेक ठिकाणी कारगिलचं युद्ध सुरू होतं. पाकिस्तानाबरोबर लढाई सुरू होती. आपल्या डायरीत सम गोल्स आर सो वर्दी इट्स ग्लोरियस इवन टू फेल असं घोषवाक्य लिहिणारे मनोज कुमार पांडे यांनी कालुबारच्या लढाईत 11 गोरखा रायफलच्या बी कंपनीच्या 5 नंबर प्लाटूनचं कमांडर म्हणून आक्रमणाला सुरुवात केली. स्वतः तुकडीचं नेतृत्व करताना स्वतःच पुढे राहून त्यांनी वरून येणारा गोळीबार चुकवत पहिल्या पाकिस्तानच्या 2 सैनिकांना टिपलं आणि गोळीबार थांबवला. त्या 2 जणांना अल्लासदनी पाठवलंच, पण पुढे धावत निघाले आणि वरती असलेल्या चौकीवर गोळीबार सुरू केला. त्यातल्या 6 सैनिकांवर मनोज कुमार पांडे यांनी गोळीबार केला. त्यात 2 सैनिक मारले गेले. एकूण 4 पाकिस्तान्यांना अल्लासदनी पाठवून मनोज कुमार पांडे पुढे धावायला लागले आणि चौकी जिंकायच्या प्रयत्नात त्यांच्यावर झालेला ग्रॅनेड आणि गोळीबाराच्या हल्ल्यात आपल्या प्राणांचं सर्वोच्च बलिदान देऊन कॅप्टन मनोज कुमार पांडे हे हौतात्म्य प्राप्त करते झाले. 3 जुलै 1999 रोजी हौतात्म्य प्राप्त करणाऱ्या कॅप्टन मनोज कुमार पांडे या महान वीरास विनम्र अभिवादन. जय महाकाली आयो गोरखाली.